पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेते आता मी. किरण सर नाईक आणि अजून कोणाला बोलायचं ते घेते. सन्मान्य जरूर सन्मान्य सभापती महोदय, वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम तालुक्यातील टोजुमडा फाटा येथील मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता 12वीच्या भौतिकशास्त्र पेपर दरम्यान काय झालं? इयत्ता 12वीच्या भौतिकशास्त्र पेपर दरम्यान सामूहिक कॉपीमुळे 27 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व 581 विद्यार्थ्यांवर प्रस्तावित कारवाईचे योग्य व निकोप चौकशी करण्याबाबतचा हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. शिक्षकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, विद्यार्थ्यांना निलंबित केलेले आहेत आणि असाच प्रकार वाशिम जिल्ह्यामधल्या 2-3 तालुक्यात झाला. त्यामध्ये मानोरा तालुक्यातील रुईगोष्ठा हे जे परीक्षा केंद्र आहे तिथे देखील हाच प्रकार घडलेला आहे. माननीय सभापती महोदय, वाशिम तालुक्यातील टोजुमडा येथील मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता 12वीच्या भौतिकशास्त्र पेपर दरम्यान प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री संजयजी ससाने यांनी त्यांना प्राप्त पुराव्याच्या आधारे सामूहिक कॉपी म्हणून तेथील 581 विद्यार्थी व 27 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कारवाई प्रस्तावित केलेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, मात्र 581 विद्यार्थ्यांवर सरसकट कारवाई करणे हे योग्य आहे का? तसेच 27 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची कुठलीही बाजू ऐकून न घेता त्यांच्यावर कारवाई करणे हे देखील योग्य आहे का? सामूहिक कॉपी होत असल्यास त्याचे समर्थन मी मुळीच करणार नाही, मात्र एकासह इतरांना भरणे योग्य नाही. या 581 विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी जे जेईई व नीटचा अभ्यास करत होते, या 12वीच्या परीक्षेमुळे या कारवाईमुळे त्यांचे करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच निर्दोष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा यामध्ये गोवल्या गेलेले आहेत. सन्मान्य सभापती महोदया, शिक्षकांवर गुन्हे दाखल केल्यामुळे जिल्ह्यामध्ये शिक्षकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. विद्यार्थी धास्तावलेले आहेत. भविष्यात शिक्षक परीक्षा कामकाज स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशी भीती निर्माण झालेली आहे. सभापती महोदया, परीक्षा केंद्रावरील केंद्राध्यक्ष पर्यवेक्षक यांची संपूर्ण जबाबदारी आहे की आपले केंद्र कॉपी मुक्त असावे. बोर्ड पथक यांनी फक्त निरीक्षण करावे, मात्र श्री ससाने यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांची झडती घेणे, त्यांच्या लिखाणादरम्यान त्यांना अडथळा निर्माण करणे, त्यांचा वेळ वाया घालवणे अशा गोष्टी केलेल्या आहेत. तरी सर्व बाबींचा योग्य तपासणी करून कोणावरही अन्याय होणार नाही ही खबरदारी घेणे आज आवश्यक आहे. मी या निमित्ताने शासनास विनंती करतो की जे दोषी आहेत त्यांच्या निश्चित कारवाई करावी, मात्र जे निर्दोष आहेत अशा विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर विनाकारण त्रास होणार नाही यासाठी योग्य चौकशी करून त्यांना न्याय द्यावा ही माझी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. धन्यवाद.